विधान परिषदेच्या 2 जागांसाठी शिवसेनेत रस्सीखेच. नीलम गोरे आणि बच्चू कडूंच्या नावाची चर्चा. मात्र पक्षातील काही नेत्यांकडून दोघांच्याही नावाला विरोध. राज्यसभेप्रमाणे नवीन चेहऱ्याला संधी द्यावी, अनेकांचा सूर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आज ठाण्यात बैठकांचं सत्र. ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात कांजूरमार्गचा घनकचरा व्यवस्थापन, विशेष कार्यकारी अधिकारी पदनियुक्ती आणि खरीप हंगामाच्या आढावासंदर्भात बैठका होणार. डीपीडीसी निधीमधला थोडा वाटा रिपब्लिकन पक्षाला देखील मिळावा, रामदास आठवलेंची मागणी. या संदर्भात जिल्हाधिकारी किशन जावळेंसोबत चर्चा करणार असल्याची आठवलेंची माहिती. रिपब्लिकन पक्षाला सुद्धा डीपीडीसी मध्ये वाटा मिळाला पाहिजे. यासाठी सर्व डीपीडीसी त्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्या ठिकाणचा विकास झाला पाहिजे. धाराशिवच्या उमरग्यात अर्चना पाटील चाकूरकरांना विधान परिषदेची संधी मिळावी यासाठी लिंगायत समाजाची बॅनरबाजी. चाकूरकरांना विधान परिषदेची संधी हीच खरी, शिवराज पाटील चाकूरकरांना श्रद्धांजली, बॅनरवर उल्लेख. देशभर एलपीजी गॅसचा कुठेही तुटवडा नाही. शनिवारी 51 लाखाहून अधिक घरगुती सिलेंडरचं वितरण. पाईपद्वारे पुरवल्या जाणाऱ्या पीएनजी गॅस पुरवठ्याला पसंती वाढली. कमर्शियल गॅसचा पुरवठाही पूर्वीच्या तुलनेत 70%, तर एप्रिल महिन्यात 19 किलो वजनाचे 87 लाख सिलेंडर वितरित. केईएमचं नाव बदललं तर सर्व ऐतिहासिक वस्तूंचे नावं बदलणार का? ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकरांचा सवाल. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हस्तक्षेप करावा, नार्वेकरांची मागणी. नाशिकच्या टीसीएस कंपनीतील धर्मांतर प्रकरणी आज सुनावणी. फरार आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जाचा फैसला होणार. टीसीएस प्रकरणाशी संबंध नसल्याचा निदा खाननं केला होता दावा. मोंदो अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार. विवाहित महिलेवरील अत्याचार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी खरातच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाण्याची शक्यता. शिवाजी कोण होता? पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबिये यांना धमक्यांचे फोन कॉल सुरूच. रात्री अपरात्री अनोळखी लोकांकडून फोन करून आंबिये यांना शिवीगाळ, तर फोन करणाऱ्यांची यादी राजारामपुरी पोलीस ठाण्याकडे देणार असल्याची माहिती. राज्यातील 85,000 कृषी सेवा केंद्र आजपासून बंद. सरकारचं जाचक धोरण आणि विविध मागण्यांसाठी माफदा संघटनेचा निर्णय. कृषी केंद्र चालकांच्या मागण्या मान्य न झाल्यास पॉस मशीन पुन्हा सरकारकडे सोपवणार. माफदा संघटनेचे अध्यक्ष विनोद तराळ यांचा इशारा. 5 वर्षापासून शेतकरी बंधू प्रचंड त्रस्त आहे. लिंकिंग म्हणजे रासायनिक खतांसोबत लिंकिंगचं प्रमाण कंपन्यांकडून खूप अवाजवी वाढल्यामुळे नाईलाजाने आम्हाला विरोधाची भूमिका घ्यावी लागली आहे. रासायनिक खते आम्हाला पोच मिळत नाही. एसटीबीटी सारखं अवैध बियाणे ज्याला राज्य शासनाची केंद्र शासनाची कोणती परवानगी नाहीये, हे बियाणे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती विक्रीला येते. त्याला बंदोबस्त शासनाने करावा. रासायनिक खते आम्हाला पोच द्यावी, जेणेकरून आम्ही एमआरपी मध्ये शेतकरी बंधूंना खते विकू शकू. शासनाच्या जाचक अटी विरोधात खते बियाणे विक्रेत्यांचा आजपासून बेमुदत बंद. खरीपाच्या तयारीला लागलेल्या शेतकऱ्यांना करावा लागणार अडचणींचा सामना. मागण्या मान्य न झाल्यास परवाने शासनाकडे जमा करण्याचा इशारा. कृषी विक्रेत्याची प्रामाणिक भूमिका आहे की शेतकऱ्याला योग्य दरात योग्य माल त्यांना वितरित करायचा आहे. परंतु आज त्याची अडचण अशी झालेली आहे की कुठलीही कंपनी जर घेतली तर प्रामुख्याने युरियाची कंपनी असेल तर युरियामध्ये एक्स हा युरिया मिळतो आहे. लागणारा रेल्वे ट्रॅकपासून जो लागणारा अतिरिक्त जो भाडं आहे ते आमच्या विक्रेत्याला सोसावं लागत आहे. खतांच्या दरवाढीला केंद्र सरकार जबाबदार. शेतकरी नेते राजू शेट्टी यांचा आरोप. रासायनिक खतांच्या किमतीत वाढ झाल्यानं शेतकरी गंभीर आर्थिक संकटात. राजू शेट्टींची माहिती. याला सर्वस्वी जबाबदार केंद्र सरकारचं धोरण आहे. त्यांनी तो प्रश्न निर्माण केला आहे, त्यांनी सोडवलं पाहिजे. येत्या खरीपामध्ये जर का शेतकऱ्याला खतं मिळाली नाहीत तर तस्करीच्या मार्गाने जे काही साठेबाजी करून गोडाऊन भरून ठेवले आहेत, आम्ही नाना पाटलांचे वारसदार आहोत. ते गोडाऊन लुटायला सुद्धा कमी करणार नाही. परिवहन मंत्री सरनाईकांची रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटनांसोबत आज बैठक. शशांकराव, संजय निरुपम यांच्याशी सरनाईक करणार चर्चा. आज दुपारी प्रताप सरनाईकांच्या दालनात बैठक. मराठी सक्तीला विरोध करणारे नेतेही बैठकीत सहभागी होणार.
आमचा मराठीला पाठिंबा, तर आपण ज्या राज्यात राहतो तिथे मराठी यायलाच हवी. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांचं मत. मुस्लिम समुदायानं आपल्या मुलांना मराठी शिकवलं पाहिजे, जलील यांचं आवाहन. देखिए, हम तो मराठी के समर्थन के अंदर है. जिस राज्य के अंदर रहते हैं उस राज्य के अंदर उसकी भाषा आनी चाहिए करके, और हम तो खास तौर से है तो मुसलमानों को ये बात बता रहे हैं कि आपका बच्चा अगर कल के दिन कॉम्पिटिटिव एग्जाम्स के अंदर जाएगा, नौकरी अगर उसे हासिल करना है तो मराठी इज मस्ट, मराठी कंपलसरी आना चाहिए करके. तो इसको आप किसी जात और धर्म के नजरिए से मत देखिएगा. लेकिन अगर आप कहेंगे कि साहब 8 दिन के अंदर मराठी में बोलना आ जाना चाहिए, नहीं तो 9वें दिन है तो हम अपनी गुंडागर्दी शुरू कर देंगे, तो ऐसा तो नहीं हो सकता है ना. तुळजापुरात अतिक्रमण हटाव मोहीम. 1500हून अधिक अतिक्रमणांवर पालिकेचा जेसीबी. भवानी रोड, महाद्वार परिसर, खडकाळ गल्लीत कारवाई. 3 दिवस राबवली जाणार अतिक्रमण हटाव मोहीम. अतिक्रमण हटवल्यानं स्थानिक आणि भाविकांना दिलासा. नागपूरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची शक्यता. 75 वर्षीय लक्ष्मण पाटील यांचा मृत्यू. बस काटोल स्थानकात आल्यानंतर पाटील अस्वस्थ. उष्माघातानं मृत्यू झाल्याचा डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज. अकोला शहरात काल 46.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. आज तापमानाचा पारा 47 अंशांच्या टप्पा गाठण्याची शक्यता. दुपारी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. वाढत्या उष्णतेचा लग्न सोहळ्यांनाही फटका. हिंगोलीच्या गोचेगाव येथे लग्न सोहळ्यात वधूच्या पित्यानं पाहुण्यांच्या सोयीसाठी लढवली अनोखी शक्कल. लग्न मंडपाच्या बाजूला स्प्रिंकलर बसून गारवा निर्माण करण्याचा प्रयत्न. मध्य प्रदेशात छिंदवाडामध्ये तापमानाचा पारा 42 अंशांवर. कडक ऊन आणि उष्णतेमुळे अनेक कबुतरांचा मृत्यू. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना त्यांच्या घराच्या छतावर पक्ष्यांसाठी पाणी ठेवण्याचं आवाहन. राज्यात 3 महिन्यात 5 लाख जणांना कुत्र्यांचा चावा, तर 19 जणांचा रेबीजमुळे मृत्यू. भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ झाली असून जखमींची संख्याही वाढतीये. ठाण्यातील भाईंदरपाडा परिसरातील बांधकाम व्यावसायिकाचं बाउन्सर आणि स्थानिकांमध्ये वाद. जमिनीच्या वादातून दोन्ही गट आमने-सामने. खासगी बांधकाम व्यावसायिक जमिनीवर अतिक्रमण करत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप. ठाण्याच्या भाईंदरपाड्यातील राड्यावरून आमदार नरेंद्र मेहतांची पोस्ट. मीरा भाईंदरच्या भाजप कार्यालयात सर्वांनी सकाळी 11 वाजता एकत्र या आणि त्यानंतर कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी एकत्रित या, नरेंद्र मेहतांचं आवाहन. पालघरच्या मनोर येथे सोशल मीडियावरील कमेंटवरून वाद. 6 जणांचा तरुणावर लोखंडी रॉडनं हल्ला. जखमी तरुणाच्या फिर्यादीवरून मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पुण्याच्या ILS लॉ कॉलेजमधील रॅगिंगचा धक्कादायक प्रकार. 35 वर्षीय विद्यार्थ्याची डेक्कन पोलिसात काही दिवसांपूर्वी तक्रार. अखेर विद्यार्थ्याला त्रास देणाऱ्या 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. पनवेलमध्ये अंमली पदार्थ विक्रीवर कारवाई. मनसेच्या कार्यकर्त्यांनी सापळा रचत महिलेला पकडले. मानसरोवर रेल्वे स्थानक परिसरात महिलेकडून अंमली पदार्थांची होत होती विक्री. मुंबईच्या मालाडमध्ये अल्पवयीन मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवणाऱ्या डिलिव्हरी बॉयला बेड्या. पेमेंट डिटेल्स दाखवण्याच्या बहाण्यानं आरोपी मोहम्मद अन्सारीनं तरुणीला अश्लील व्हिडिओ दाखवले होते. मुंबईत भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू. आज सकाळी मरीन ड्राईव्ह मार्गावर झाला अपघात. मृतांमध्ये एक ज्येष्ठ नागरिक, एक तरुणी आणि तरुणाचा समावेश. सकाळी 5:45च्या सुमारास अपघात झाल्याची माहिती. मुंबईच्या मरीन ड्राईव्ह येथे आज सकाळी 5:45च्या सुमारास एक भीषण अपघात झालेला आहे. या अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. यामध्ये एक ज्येष्ठ नागरिक तर 2 ही तरुण मुलं आणि एक मुलगीचा देखील या अपघातात समावेश आहे. या गाड्यांवरनं आपण पाहू शकतो की हा अपघात किती भीषण आहे. ही एक पहिली बाईक आहे, दुसरी तिकडे आहे आणि पुढची एक बाईक तिकडे, तिसरी देखील पडलेली आहे. या अपघातामध्ये 3 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळते. पोलिसांकडून सकाळपासून या संदर्भात आढावा घेतला जात होता. जे जखमी होते त्यांना तात्काळ GT रुग्णालयात नेण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांकडनं जी माहिती मिळाली त्यानुसार गिरगावमधील एक सिनियर सिटीजन्स हे मॉर्निंग वॉकसाठी या ठिकाणी येत होते. रस्ता ओलांडत असताना त्यांचं या दुचाकी चालकांकडे. रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील भोसते घाटात टेम्पो ट्रॅव्हलरनी कारला जोरदार धडक दिली आहे. अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. टेम्पो ट्रॅव्हलरचे ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाल्याची माहिती.
बुलढाण्याच्या जिगाव प्रकल्पाच्या पीव्हीसी पाईप साठवणूक केंद्राला भीषण आग, कोट्यवधी रुपयांचे पीव्हीसी पाईप जळून खाक. सिंचनासाठी बंदिस्त पाईपलाईनद्वारे शेतीसाठी देण्यात येणार होतं पाणी, आगीचं कारण मात्र अस्पष्ट. मूल शहरालगत तयार होणाऱ्या माल धक्क्यावरून राजकारण तापलं. वाघांमुळे आमचा रोजगार हिरावल्यामुळे आम्ही काय खायचं? मुख्यमंत्री फडणवीस यांच्या काकू आणि माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांचा संतप्त सवाल. मूल रेल्वे स्थानकावर मालधक्का करण्याचा दिला होता प्रस्ताव. मला एक सांगा की वाघाच्या ह्याच्यामध्ये किती लोकांनी आम्हाला मदत केली हो. आणि वाघाचा संबंध नाही, वाघामुळे आम्हाला जंगलात जाता येत नाही, वाघामुळे आम्हाला शेती करता येत नाही. फॉरेस्टवाले सांगतात शेतीवर जाऊ नका, जंगलात जाऊ नका. मग खायचं काय? आमच्या उपजीविकेचा मार्ग कोण आम्हाला सांगतं? सांगा ना. त्याच्यापेक्षा आम्हाला रोजगार जर मिळाला तर आम्हाला वाघाशी संबंध येणार नाही, जंगलाशी संबंध येणार नाही, शेतीशी संबंध येणार नाही आणि आम्हाला खऱ्या अर्थाने रोजगार मिळतील, हा त्याचा उद्देश आहे. बीडमध्ये नीलम गोरेंवरील वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेना महिला आघाडी आक्रमक. तृप्ती देसाईंच्या बुद्धीची वाढ व्हावी आणि त्यांना सबुद्धी लाभावी यासाठी महिला आघाडीचं पाळणं आंदोलन. त्यांचा जे राजकीय प्रवास आहे, त्यांचा जो सामाजिक प्रवास आहे ते तुमच्या वयापेक्षाही जास्त आहे आणि तुम्ही त्यांना सल्ले देण्याचं काम करू नका. या ठिकाणी तुम्ही जे सल्ला देण्याचं काम करतात ते सल्ला या पचनी पडत नाही. तुम्हाला एवढंच आम्ही महिला आघाडीच्या वतीने सांगू इच्छितो, यापुढे असे जर तुम्ही उद्गार काढले तर नक्कीच महिला आघाडी तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. एका नर्समुळे लागला 108 वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शोध. उपचारासाठी आलेल्या माजी परिचारिकांनी सांगितलेल्या आठवणीतून उलगडलं जमिनीबाबतचं रहस्य. आता जागेच्या सुनावणीसाठी विषय थेट महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या दरबारी. भंडाऱ्याच्या तुमसर मोहाडीमधल्या बावनथडीत कालव्यातून वाहते रसायनमुक्त पाणी. 5,000 हेक्टरवरच्या धान पीक धोक्यात. शेतकऱ्यांचा संताप. अज्ञात कारखानदारांनी विषारी सांडपाणी कालव्यात सोडल्याचा संशय व्यक्त. एसटीच्या पुणे विभागाला हव्यात 200 जादा बस. एसटी प्रशासनाकडून मुख्यालयाकडे मागणी. सध्या पुणे विभागात एकूण 14 डेपो अंतर्गत धावतात 857 बसेस. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे होणाऱ्या गर्दीसाठी बस गाड्यांची मागणी. राघव चड्ढा यांच्यासह 7 खासदारांना निलंबित करा. राज्यसभेच्या सभापतींकडे आपचे ज्येष्ठ नेते संजय सिंह यांची याचिका. राघव चड्ढा यांनी 7 खासदारांसह भाजपात प्रवेश केल्यानं आप आक्रमक. भारताच्या तुलनेत पाकिस्तानात बीटी बियाणं स्वस्त आणि जास्त दर्जेदार. शेतकरी नेत्यांचा आरोप. भारतीय शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बीटी बियाणांमध्ये सरळ वाहन आणि तिसऱ्या जीनचा प्रयोग राबवा. शेतकरी नेते विजय जावंद्या यांचे पंतप्रधानांना पत्र. उत्तर प्रदेशमधल्या बुलंद शहरात वाढदिवसाच्या पार्टीत हत्याकांड. केक तोंडाला का लावला म्हणत गोळीबार. 3 मित्रांचा मृत्यू. जितेंद्र कुमार असं वाढदिवस असलेल्या मारेकऱ्याचं नाव. गोळीबारानंतर आरोपी फरार. जिममध्ये साजरा करत होते वाढदिवस. अमेरिकेत झालेल्या गोळीबाराचा नवीन व्हिडिओ समोर. हॉटेलच्या वॉलरूमचं फुटेज दिसत असल्याचं दृश्य. गोळीबारानंतर हॉटेलमध्ये मोठा गोंधळ. अमेरिकेत झालेल्या गोळीबारानंतर आज हल्लेखोराला न्यायालयात हजर करणार. पोलिसांकडून गोळीबाराचा इतर तपासही सुरू.